शाहिस्ते खान म्हणाला आता तळ कोकणात उतरलं पाहिजे, मोहीम कोणाला द्यावी, कोकणात उतरायचे मोहीम कोणाला द्यावी. नुकतंच एक मोहीम परिंडा किल्ला जिंकून कारतलब खान आला होता आणि ही मोहीम कारतलब खानाला द्यायची ठरली. शाहिस्ते खानानं आपला विश्वासू सरदार कारतलब खानाला बोलून घेतलं व महाराजांवर दररोज चालून जाण्याची मोहीम त्याला दिली. मदतीला अनेक शूरवीर सरदार दिले, चव्हाण दिले, गाडे दिले, कोकाटे दिले आणि यांच्याबरोबर शूर रायबागन नावाची एक महिला होती माहूरची, उदाराम देशमुखाची ही पत्नी होती. उदाराम ही पण सोबत होती. कारतलब खान निघाला, लोहगडाच्या मार्गाने तो उंबरखिंडीत घुसला. आता उंबरखिंड म्हणजे काही साधी सुधी नव्हती, प्रकाश किरण सुद्धा उंबरखिंडीत उतरायला सूर्याची सुद्धा ताकद नव्हती, इतकी घनदाट झाडी होती उंबरखिंडीची. एका बाजूला उंच कडा होता तर दुसऱ्या बाजूला खोल तुटलेले कडे होते. राजांनी आधीच आपले सैन्य उंबरखिंडीत पांगून ठेवले आणि जंगलात जिथं वाट दिसल अशा ठिकाणी तोफेचे मोर्चे लावले गेले आणि राजे वाट पाहत बसले केव्हा हा कारतलब खान येतोय. सगळं वातावरण शांत, पाखराचा सुद्धा आवाज येईना पाखराचा. आणि हा कारतलब खान आला इकडून. राजांनी कारतलब खानाचा शेवटचा घोडा सुद्धा उतरून दिला खाली. शांत वातावरण. कारतलबला वाटलं काहीच आवाज नाही. अगदी सगळे येऊन दिले खिंडीत. या ताट घेऊन तयार अशी तुमची आरती करायला. सगळे येऊन दिले, सगळं शांत, वाट मोकळे असल्याची खात्री झाली आणि खान त्या निमुळत्या खिंडीमध्ये आला. दिमाखात काळ्या घोड्यावर बसला होता तो कारतलब खान. त्याच्या बरोबर रायबागन होती. कारतलबचे रक्षक पथक नंग्या तालवरी घेऊनच तयार होते आणि खानाचा शेवटचा घोडा खिंडीत उतरला. शांत वातावरण होत. तुम्हाला सांगतो वाऱ्याचा सुद्धा मागमूस कुठं नव्हता. सूर्य डोक्यावर चढत होता आणि त्याच्या सूर्याच्या किरणात सगळी खिंड उजळून निघाली. तेवढ्यात कारतलब खान तो रायबागनला काय म्हणतो, वाह कितना हसीन नजारा है, बहुत बढ़िया, ऐसा नजारा हमने जिंदगी में पहली मर्तबा देख रहा हो, लाजवाब है. रायबागन म्हणाली देखना वाटतो खरा पण ही शांतता मला काहीतरी वेगळीच अनुभूती देते. रायबागन हुशार होती. आज सन्नाटा काहीतरी मला वेगळाच वाटतोय. आणि तुम्हाला सांगतो क्षणार्धात करणे वाजू लागले. करण्यांचा आवाज झाला, तुतार्या वाजल्या गेल्या, करणे वाजल्या गेले आणि सन्नाटात शिरून ते करणे करण्याचा आवाज झाला आणि त्या करण्याचे तवंग असे उठले. कानठळ्या बसायला लागल्या त्या कारतलबच्या कानठळ्या. असे तवंग, कोणी डमरू वाजवतय, कोणी वाजवतय. अहो खान गडबडला, हेलपटला. खान स्वतः फुटायला लागला, बडबडायला लागला. अरे हा कसला आवाज, अरे कोण नौबती वाजवतय. रायबागन मध्ये खास साहेब शिवाजीने आपल्याला घेरलंय. अहो रायबागांना आपली तलवार उपसली. अमरसिंग खानाजवळ आला आणि खानाला म्हणाला ते पुढे जाऊन पाहून येतो. रायबागांना घोड्याला टाचली, पुढे गेली आणि खानाच्या फौजेत एकच हल्लाखोळ झाला. अहो तोफेंचे मारे होऊ लागले. कोपरी बिगून दगड थपाट दगड कारतलबला लागू लागले. अहो सैन्याची दानाला कारतलबचं सैन्य साईराबाईंवर पळत सुटलं. अहो एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, तो कारतलब इतका भावसाळला
कोपडीतून सपसप 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 दगड यायचे लागायचे, बाण यायचे लागायचे, पण सैन्याचा पत्ता नाही. सैन्यच दिसना त्याला. शिवाजीने घेरलंय पण सैन्य कुठे? वार होतोय, सैन्य मरतय आपलं. अरे सैन्य कुठे? शिवाजीचं सैन्य कुठे? रायबागन खानाजवळ आली. खान संतापला. अरे मरताय आपले माणसं मरतायत. तो रायबागनला म्हणतोय अरे शत्रू कुठे आहे? मरताय आपले माणसं मरताय. शत्रू कुठे आहे? नक्कल होती आपल्या माणसाची होती. एक बाण येतो सपसप लगे माणूस परत बाण येतो माणसं मरताय. कारतला बोराडला याला. अरे सिवा कोई शैतान तो नहीं. अरे सिवा के बारे में मैंने सुना था. सिवा कहाँ से आता है कहाँ जाता है दिखता नहीं. सिवा गायब हो जाता है. सिवा को आशीर्वाद आई तुलजा भवानी का मैंने सुना था, लेकिन जिंदगी में पहली मर्तबा मैं अपने आंखों से देख रहा हूँ. कोई आदमी नहीं दिख रहा. माणसं मरताय माझी, एकही माणसं दिसना. वैतागला तो वैतागला. काय करावं त्याला कळना. मग रायबागन जवळ आली. रायबागन त्याला समजून सांगितलं हुजूर आपण घेरले गेलोय, आता सुटका नाही. एक काम करा, माघार घ्यावी लागेल. आता तह करावा लागेल. ती बावचळच होतं, गडबडलं होतं. ती म्हणाले की तूच सांभाळ आता हे काय प्रकरण. आणि त्या कारतलब खानानं त्या रायबागांच्या मध्यस्थीनं, त्या स्त्रीच्या मध्यस्थीनं महाराजांची सलाह केला. महाराज दयाळू होते. शरण आलेल्या माणसाला सोडणारे होते. कारतलब शरण आला होता. आणि स्त्रियांना तर किती सन्मान होता तुम्हाला आधी सांगितलं मी. स्त्रियांचा महाराज फार सन्मान करायचे. आणि ही जी रायबागींच्या मध्यस्थीनं कारतलबनं स्वतःला सोडून घेतलं. भरपूर खंडणी वसूल केली. आणि ही रायबागांची होती ना, ती भविष्यामध्ये महाराजांची धर्मकन्या म्हणून ओळखण्यात आली. बरं का, धर्मकन्या झाली ही पुढे राजांची. रायबागन माहूरगडाला गेला तर तिची गडी आहे, अजूनही आहे. आता बघा, पुरंदरच्या तहामध्ये खूप काही गेलं. त्यामुळे एक दिवस राजे गुप्त बैठक करून बाहेर येत होते. जिजाऊ साहेब म्हणतात, महाराज कसली गुप्त बैठक? शोभाराजे म्हणाले, महाराज पुरंदरच्या तहात जे केलंय ते परत मिळवायचंय, पण त्यापेक्षाही अधिक मिळवायचंय. त्याचा प्रारंभ कुठून करावा हा विचार करतोय. जिजाऊ साहेबांनी शोभाराजांच्या बोटाला धरलं आणि जिजाऊ साहेबांचा वाडा नेमकी त्याच दिशेला होता, ईशान्य दिशेला. आणि ईशान्य दिशेला दिसत होता कोंढाणा. जिजाऊ साहेबांनी कोंढाण्याकडे बोट केलं आणि जिजाऊ साहेब बोलतात, शुभा रोज आम्ही उठल्यानंतर सकाळी जेव्हा या खिडकीतून पाहतो ना, तर आम्हाला तो कोंढाणा दिसतो. आणि कोंढाण्यासारखा कौस्तुभ म्हणे स्वराज्यात असला पाहिजे, स्वराज्याच्या गोटात असला पाहिजे. हा शत्रूकडे या अंतकरणाला पटत नाही. आणि कोंढाण्यावर फडकणार ते हिरवं निशाण, त्या हिरव्या निशाणामुळं माझ्या डोळ्याला ते हिरवं निशाण जखम करून जात. शोभा कोंढाण्यासारखा कौस्तुभपणे स्वराज्यात असायला पाहिजे. शोभा कधी घेणारे कोंढाणा,
मासाहेब आम्ही तोच विचार करतोय, पण मासाहेब कोंडाणा घेणं इतकं सोपं नाही. कोंडाणा अत्यंत मजबूत गड, कठीण आहे. आणि ज्याच्या सत्तेत कोंडाणा राहतोय तो अतिशय कडवट किल्लेदार आहे. त्या किल्लेदाराचं नाव होतं उदयभान राठोड. राजपूत होता. जवळजवळ 2000 माणसं कोंडाण्यावरती होती. कडवी फौज, राजपुतांची फौज म्हणजे कडवी फौज. अत्यंत चौकस आणि जागरूक असणारा तो कोंडाणा. आऊसाहेब कोंडाणा घेणं इतकं सोपं नाही. मासाहेब म्हणाल्या कोंडाणा कधी इमान दाखवेल कुणास का कोण जाणे. मासाहेबांनी सांगितलेलं राजांच्या मनात घोळवत होत आणि राजांनी ठरवलं कोंडाणा घेऊनच आता प्रारंभ करू, कारण पुरंदरच्या तहात खूप केलं होतं. जे जे केलं ते हवं होतं, पण त्यापेक्षा ज्यादा मिळवायचं होतं. राजांच्याही मनात होतं, पण कोंडाणा घेणार कोण. कोंडाणा घ्यायचा पण तो मोगली पद्धतीनं नाही, सुलतानी पद्धतीनं नाही. वेडा टाकून 4-4, 5-5 महिने, वर्ष बसायचं नाही. अरे कोंडाणा घ्यायचा पण कसा घ्यायचा. झडप घालून घ्यायचा, झडप घालून. राजे विचार करत होते कोणाला कामगिरी द्यावी. मासाहेबांच्या समेत एकदाच असं राजे सदरेवरती बसलेले असताना एक दिवस तानाजी मानुसरे आणि त्यांचे बंधू सूर्याजी मानुसरे आणि त्यांचे मामा शेलार मामा तिघही जण आले. त्यांच्या मुख कमलावर प्रचंड हास्य दिसत होतं. आणि तानानं बोलायला सुरुवात केली. राज लेकराचं लगीन काढलंय. राज औंदा लेकराचं लगीन काढलंय. राज रायबाचं लगीन काढले. राज आणि त्याच निमंत्रण द्यायला, अक्षदा द्यायला आलोय तुम्हाला. माझ्या लेकराच्या लग्नामध्ये तुम्ही ये आणि आऊसाहेबांनी यायचं बर का. राज तुम्ही आल्याशिवाय लग्न पुरं होणार नाही. राजे बोलतायत. राजे बोलले ताना मासाहेब येतील, मला जमणार नाही. मासाहेब येतील, मला मोहिमेवरती जावं लागतंय. मोहिमेवरती जावं लागेल. ताना नाईलाज आहे माझा. आम्ही असताना तुम्ही मोहिमेवर जायचं. राजे म्हणाले ताना मोहीम जबाबदारीची आहे म्हणून आम्हाला जावं लागणार आहे. ताना म्हणाला राज मोहीम जरी जोखीमदारीची आहे म्हणून तुम्ही जायचं का. मग आमचा असून उपयोग काय. राजे म्हणाले ताना आता दुसरा कोणता विचार मनात आणू नको. दुसरा कोणता विचार करू नको. पोराचं लग्न ठरवलंय ना. मोहिमेचा विचार करू नको. आम्ही आहे, आम्ही बघून घेऊ. ताना म्हणाले राज एवढी जबाबदारीची मोहीम नेमकी आहे तरी कोणती. राजांनी सांगितलं ताना गड कोंडाण्याची मोहीम काढली म्हणून आम्हाला जावं लागणार. ताना ताडकान उठला. राजांच्या पायाजवळ गेला आणि उभा राहिला. म्हणाला राज लहानपणापासून मासाहेबाची आणि तुमची पायाची जोड आम्हाला झाली. उभ्या आयुष्यात तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज मागतो. राज मागाल ते द्याल. राजे बोलतायत. तान्याला जवळ बोलावलंय. पण राजे बोलतायत अरे ताना माझ्या हृदयातले प्राण जरी मागितले ना तरी तुला देईल. बोल तुला काय हवंय. माझ्या जवळ दुसरं तुला देणं इतकं काही नाही रे. ताना मोकळ्या मनानं माग. काय हवंय तुला. ताना राजाच्या जवळ गेला आणि तानानं आपला पागोटा पसरला. आपल्या खांद्यावरचा पदर पसरला.
हात पुढे केले तानानं. हात पुढे करून ताना म्हणाला, राज राज देणार असाल तर एकच मागणं आहे राज, कोंडाण्याची मोहीम माझ्या पदरात घाला राज, कोंडाण्याची मोहीम माझ्या पदरात घाला. राजे बोलतायत, अरे अरे असं येड्यासारखं काय बोलतोय ताना, येड्यासारखं काय बोलतोय, तुला कळतंय का तू काय बोलतोय. अरे लेकराचं लगीन काढलं, लगीन कर थाटा माटात, मोहिमेचं आम्ही बघून घेतो, तुला आधी सांगितलं ना. यावं आमच्या तानाने सांगितलं, राज वचन दिलंय तुम्ही राज, जी मागाल ती देईल म्हणून. राजे म्हणाले, रायबाचं लग्न. ताना म्हणाला, राजा रायबाचं लग्न होईल, ठरल्या तिथीलाच होईल, होईल की नाही माहित नाही राज, पण राजा लक्षात ठेवा, आधी लगीन कोंडाण्याचं, मगच माझ्या रायबाचं, मगच माझ्या रायबाचं. राजानं तानाला मानाची वस्त्र दिली. तानाला राजानं सांगितलं, ताना आम्हाला अपयश नकोय ताना. तानाने सांगितलं, राज नवमीच्या रात्रीला गड घेतो, नवमीच्या रात्रीला राजगडावरती तुम्ही झोपू नका, मासाहेबांना सुद्धा सांगा झोपू नका. गड घेतल्यानंतर गवताची गंजी पेटवतो, आणि गंजी पेटल्यानंतर तोच गंजीचा तुम्हाला जाळ दिसेल, जाळ दिसला की समजून जा कोंडाणा घेतलाय. राजाने सांगितलं, तान्हा तू कोंडाणा घेतल्यानंतर आम्ही दस्तूर खोद स्वतः तुला भेटायला येऊ. तानाने सांगितलं, राज कोंडाण्याच्या पहिल्या दारापाशी मी तुमच्या स्वागताला उभा राहील, राज तुमच्या स्वागताला उभा राहील. 4 फेब्रुवारी 1670 तानाजी मानुसरेनं माघ वद्य नवमीचा दिवस निवडला, लक्षात घ्या. कारणही तसंच होतं, माघ वद्य नवमी दिवस निवडायचं, कारण आजही तुम्ही जर गेला कोंडाण्यावरती तर गडाच्या पश्चिमेला असणाऱ्या मेथ्यावर अंबरीनाथ महादेवाचं मंदिर आहे, आणि त्या महादेवाचा जागर चालतो, आजही चालतो, अजूनही चालतो, या क्षणाला सुद्धा तो जागर चालतो, लक्षात घ्या. माघ वद्य नवमी. आणि तानानं आणि सूर्यानं विचार केला, माघ वद्य नवमी, कारण या माघ नवमीला अंबरीनाथाचे जे भक्त असतात ना, ते भक्त जातात दर्शनाला, आणि तिथले चौकी पहारे ते भक्तांना अडवित नाही, म्हणून राजांनी, म्हणून तानाजींनी आणि सूर्याजींनी ठरवलं, भक्ताच्या वेशामध्ये मावळ्यांना पाठवायचं, कारण कोणी अडवणार नाही. म्हणून माघ वद्य नवमी रात्र निवडली. तिथून तानाजी खंडोजी नाईक यांच्या वाड्यावर आले. तिथून कानत खोऱ्यातून द्रोणागिरीच्या कड्यापाशी आले. द्रोणागिरीचा कडा म्हणजे लक्षात घ्या, सरळ उभा. आता कोंडाण्यावर जायला 2च वाटा बर का, एक पुणे दरवाजा आणि एक कल्याण दरवाजा. याच्या व्यतिरिक्त गडावर जायला वाट अजिबात नाही, पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा. आणि प्रमुखच वाटेने आपण जाऊ शकतो. आणि प्रमुख वाटेने जाऊन गड घेणं सोपं नव्हतं, शक्य नव्हतं, कारण गड जागता होता. मग गडावर जायचं तरी कसं? द्रोणागिरीचा कडा चढून जायचं. अरे ज्यानं गड वसावला होता ना, ज्यानं गड बांधला होता, त्यानं सुद्धा त्या द्रोणागिरीच्या कड्याला तटबंदी बांधलेली नव्हती बर का.
आणि ज्यानं राखला त्यानं सुद्धा कधी विचार केला नाही की तटबंदी बांधावी, कारण तो कडाच तसा होता, द्रोणागिरी कडा. त्याला पण वाटलं नाही. ज्यानं राखला त्याला पण कधी वाटलं नाही. आणि तिथं चौकी पहारा सुद्धा नव्हता, कारण तो कडा म्हणजे ताशीव कडा होता. चौकी पहारे अजिबात नव्हते. कोणी विचारच करू शकत नव्हते की तो कडा चढून कोणी वर येईल. स्वप्नात सुद्धा येऊ शकत नव्हतं. हळूहळू हळूहळू हळू तानाजी मानुसरे आणि 500 मावळे बरोबर घेतले. लक्षात घ्या, तानाजी मानुसरे आणि 500 मावळे मध्यरात्रीच्या समयाला त्या द्रोणागिरीच्या कड्याजवळ आले. भयंकर गार वारा होता. उभा कडा सरळ, आणि त्या कड्याला एकच कपार होती बरं का, एकच कपार फक्त. 12-13 माणसं बसतील अशी एकच कपार. आणि तिथं पोहोचणं म्हणजे पहिलं यश. सोपं नव्हतं तिथपर्यंत पोहोचणं. 500 मावळे निघाले. अरे इथं तुम्हाला सांगतो, श्री महाराजांच्या नंतर या सिंहगडाच्या प्रसंगात 125 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये तुलसीदास नावाचा एक शाहीर होऊन गेला. त्यानं कोंडाण्यावर एक पोवाडा लिहिला, पोवाडा केला, पण अभ्यास वृत्तीनं पोवाडा केला नाही बरं का. शेवटी तो पोवाडा भाकड कथा ठरला. पण त्या पोवाड्यानं जनमानसामध्ये इतकं समज निर्माण केला, तो जनमानसामध्ये त्या पोवाड्यालाच मान्यता मिळाली. पण त्यानं काय केलं, 2 काल्पनिक पात्र इथं टाकले पोवाड्यामध्ये. 2 काल्पनिक पात्र या कोंडाण्याच्या प्रसंगात. आता इतिहासात कल्पना टिकत नाही, पुरावा लागतो. त्यानं काल्पनिक पात्र टाकले. लक्षात घ्या, एक पहिलं काल्पनिक पात्र यशवंती नावाची घोरपड. आता त्याच्यावर इंग्लंडमध्ये संशोधन झालं. आता आपण भावनिक असतो, भावनेवर जातो, पण इतिहास भावनेवर चालत नाही. संशोधन केलं गेलं, इंग्लंडच्या लोकांनी संशोधन केलं. त्यांनी असा निष्कर्ष काढला संशोधन केल्यानंतर की घोरपड नावाचा प्राणी प्रशिक्षित करता येतो, पण तो प्रसंगी आपल्या मनासारखं वागेल, आपण सांगू असं वागेल असं सांगू शकत नाही. दुसरं काल्पनिक पात्र, त्या रणांगणाच्या ठिकाणी शेलार मामा नावाचं. आता लक्षात घ्या इथं प्रसंग, शेलार मामा नव्हते असं नाही. शेलार मामा तानाजी मानुसरे यांचे ती मामा, आणि तानाजी मानुसरे आणि सूर्याजी मानुसरे शेलार मामाच्याच घरी राहत होते, उमरड गावी. उमरड गाव लक्षात घ्या, शेलार मामांचं गाव बर का. आणि तानाजी मानुसरे आणि सूर्याजी शेलार मामाकडे राहत होते. कराडच्या अलीकडे आहे, टोल नाक्याच्या अलीकडे. आपल्या कथेला यायच्या आधी 2 दिवस तिथं मी कीर्तन केलं उमरटला. आणि यांच्याच वंशजा ज्यांनी तानाजी पिक्चर करता मार्गदर्शन केलं, शीतलताई मानुसरे, त्यांनीच कीर्तन दिलं होतं कराडच्या अलीकडे. त्या उमरट, हे उमरट खरं गाव शेलार मामांचं. आणि उमरटला लग्न होतं. आता तिघही मोहिमेला, तिघांना एका टायमाला मोहिमेला जाता येत नव्हतं. त्यामुळे एक पुरुष घरी असणं गरजेचं होतं, म्हणून शेलार मामाला घरी ठेवलं होतं. आणि सूर्याजी आणि तानाजी मानुसरे मोहिमेला होते, शेलार मामा घरीच थांबले होते. या तुलसीदासानं, शाहिरानं हे पात्र आणलं. आता तानाजींची योजना तुम्हाला सांगतो. कडा चढून जाण्यामध्ये अत्यंत तरबेज असे 2 माणसं, पण हलक्या वजनाचे माणसं निवडले, हलक्या वजनाचे. आता त्या 2 मावळ्यांनी कडा चढायचा आहे, पण कसा, जैसे माकड चढवणे या जाती असे. एक हात असं, एक पाय. माकड कसं चढतं माहिती आहे ना, कड्यामध्ये हात घालायचा, एक हात कड्यात घालायचा, एक तंगड, परत एक हात कड्यात घालायचा, एक तंगड, असं चढत जायचं, जैसे माकड चढवणे या जाती.
आणि कड्यामध्ये हात घालायचा, आई भवानीचं नाव घ्यायचं, कडा चढायचा. आता लक्षात घ्या, इथं थोडी जरी नजर चूक झाली, थोडा जरी पाय सरकला तर खाली मरण होतं, लक्षात घ्या. आता इथं तानाजींनी एक डोकं चालवलं. या दोन मावळ्यांच्या भोवती, यांच्या मावळ्यांच्या कमराच्या भोवती एक माळ बांधली. माळ दोन दोरखंडाची, दोन दोरखंड असे घेतले आणि त्याच्यात लाकडं रवले बारीक बारीक, आणि ती माळ कमराभोवती बांधली. आणि ती माळ दोन्हीही मावळ्यांनी माळ घेऊन कडे चढायला सुरुवात केली. सरसर सरसर बरोबर बरोबर, सरसर सरसर बरोबर बरोबर, सरसर सरसर बरोबर बरोबर. आणि तो कडा असा होता, त्या कड्यामध्ये गिरमीट जरी घातलं ना तर तो फुटणार नाही, इतका कडक कडा होता. हात कशी घालत असेल मावळे, लक्षात घ्या, विचार करा. मावळे चढायला लागले. हळूहळू हळूहळू मावळे गडावर हजर झाले. आई भवानीनं पहिलं यश दिलं. चौकी पहारा नव्हता, तटबंदी नव्हती, त्यामध्ये मावळ्यांनी काय केलं, तिथलं एक झाड होतं, त्या झाडाला ते चरट बांधलं आणि चरट खाली टाकलं. आणि त्या माळेमध्ये पहिला पाय घातला, पहिलं पाऊल टाकलं तान्यानं. आणि झरझर झरझर सरसर सरसर झरझर झरझर सरसर सरसर असं चढून तानावरती आले. दुसरं पाऊल घातलं सूर्यानं, परत झरझर झरझर सरसर सरसर झरझर झरझर सरसर सरसर असं करीत 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 500 मावळे वरती आले. मध्यरात्र उलटून गेलेली होती. चौकी पहारे पलटलेले होते. आणि अचानक चौकी पहाऱ्याला कुठून सुगावा लागला काय माहिती. चौकी पहाऱ्याला कळलं की द्रोणागिरीच्या कड्यापरची काहीतरी हालचाल जाणवते. हळूहळू चौकी पहाऱ्याच्या माणसं तिथं गेली. तिथं पोहोचले, पाहत होत काय 500 अनोळखी माणसं तिथं आहे. 500 अनोळखी माणसं. आणि ती माणसं परकीय. तानाजीनं मावळ्यांना सांगितलं होतं, शत्रू जर समोर आला, शत्रू जर समोर आला तर शत्रूची संख्या आपल्यापेक्षा 3 पट शत्रूची संख्या आहे. दिसता क्षणी कापून काढायचं. आणि तुम्हाला सांगतो, चौकी पहारावरची माणसं हशमांनी ते पाहिल्याबरोबर ताण्याला जाणवलं की आता गडकऱ्याला निरोप जाणार. ताण्यानं एकच गर्जना केली, हर हर महादेवची गर्जना उठली. आणि हर हर महादेवची सिंह गर्जना झाली. त्या चौकी पाऱ्यावर असणारे शिपाई कापल्या केले. आणि हा सगळा प्रहार मावळ्यांनी गडावरती प्रहार करायला सुरुवात केली. गडकरी निद्रिस्त झोपलेला होता. गडकरीला कोणीतरी निरोप दिला, कापा कापा धावा पळा. एकच रणकंदन सगळीकडे माणसं. गडावरती माणसांना कळना, अरे कोण कोणाला कापतोय, कोण कोणाला धरतोय. शमशेर चालवल्या जात होती. कोणाचा हात कोणाचं तंगड कापल्या जात होतं. ताण्याला माहित होतं शत्रू आपल्यापेक्षा 3 पटे. सपासप वार होत होते. इकडे मावळे इराजानं पेटलेले होते. जबरदस्त रणकंदन पेटलेलं होतं. अरे रक्तपंचमीला सुद्धा इतकी लाल भडक लाल रंगाची उधळण होत नसतात, एवढी उधळण होत होती. तलवार चालवल्या जात होती. आणि त्या ठिकाणी उदयबाण आपल्या हातामध्ये 2 तलवार घेऊन आला. उदयबाणानं लांबूनच तानाजीला पाहिलं. तानाजीनं सुद्धा उदयबाणाला लांबूनच पाहिलं. आणि एकामेकावरती दोघं वीर तुटून पडले. दोघंही जबरदस्त वीर होते. दोघंही एकामेकाला भिडले. दोघांनी शमशेर बहादर होते, शूर होते. अरे एकाच्या अंगामध्ये यमाच्या रेड्याचं बळ होतं, तर दुसऱ्याच्या अंगामध्ये इंद्राच्या ऐरावत हत्तीचं बळ होतं. दोघंही एकामेकांसमोर झाले. तलवारीचे वार होऊ लागले. सपासप तलवार चालतीच झाली. दोघंही एकामेकांना रेटाना. अहो, एक दुसऱ्यावर भारी तर दुसरा तिसऱ्यावर भारी. आणि तुम्हाला सांगतो, एक लढत होता गड घेण्याकरता, तर दुसरा लढत होता गड राखण्याकरता. एक लढत होता शिवशाही करता, एक लढत होता मोगलांकरता. दोघंही द्वेषानं पेटून उठले होते. सपासप वार होत होते. मावळे सुद्धा त्याच द्वेषानं लढत होते. आणि तुम्हाला सांगतो उदय बाण्याचा एक जबरदस्त वार तानाजी माणुसकीवर पडला. नव्या त्यांच्या ढालीवर पडला. आणि तुम्हाला सांगतो क्षणार्धात ढालीचे 2 तुकडे झाले.
समयाला दुसरी ढाल आली नाही, समयाला दुसरी ढाल आली नाही. आमच्या मान तानाजीने काय केलं, डोक्याचा पागोटा काढला, डोक्याचा पागोटा काढला, डाव्या हाताला बरोबर बरोबर गुंडाळला आणि त्या उदयबाणाची वार एका हातात घेताय, दुसऱ्या हाताने तलवार चालवताय, पुन्हा सप 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 वार होत आहे. दोघही आता दोघांचे झोक जात होते, हेलपट्या जात होते, रक्ताच्या चिलकंड्या उडत होत्या. अहो दोघांनाही एकामेकाचे प्राण हवे होते. आश्चर्य घडलं, एका क्षणाला आश्चर्य घडलं, आश्चर्य घडलं. उदयमानाची तलवार उठल्या गेली, इकडे ताण्याची सुद्धा तलवार उठल्या गेली. अहो ताण्याची तलवार उदयबाणाच्या छातडावर आणि उदयबाणाची तलवार सुद्धा ताण्याच्या छातडावर एकाच वेळेस दोघांचे वार झाले आणि दोघंही एकाच वेळी जमीन. अहो मावळ्यांनी आतापर्यंत गड जिंकत आणला होता, पण तेवढ्यात बातमी कळाली, सुभेदार पडले. याचा परिणाम असा झाला, मावळ्यांनी माघार घेतली. काही मावळे पळायला लागले. पाठीमाग सूर्याजींना कळालं का पळते, सूर्याजींना काहीच कळना, पण सूर्याजींना कळालं की सुभेदार पडले. अहो थोरला भाऊ पडला, सक्का भाऊ पडला. फार प्रेम होतं दोघा भावांचं, एकामेकावर प्रचंड प्रेम होतं. पण स्वतःला सावरलं सूर्याजीनं स्वतःला सावरलं. अरे त्या पळणाऱ्या मावळ्यांना आडवे झाले आणि पळणाऱ्या मावळ्यांना आडवे झाले, एकामेकावर विचारते झाले. अरे का पाहताय, सूर्याजीनं काय केलं, क्षणार्धात तलवारीनं तो खाली उतरायचा दोर तोडून टाकला आणि त्या मावळ्यांना आडवे झाले, मावळ्यांना बोलते झाले. अरे तुमचा बाप पडलाय तिकडे, तुमचा बाप, आणि तुम्ही पाहताय. अरे भ्याडांनो, कुणाची औलाद तुम्ही, याची पळणारी औलाद कुणाची आहे तुम्ही. अरे तुमचा बाप पडलेला असताना तुम्ही पळताय. अरे पळून जाणार तरी कुठं स्वराज्यात गेल्यावर तुम्ही आऊसाहेबांना काय उत्तर द्याल, स्वराज्यातल्या मावळ्यांना काय उत्तर द्याल. अरे फिरा माघारी आणि दाखवून द्या या उदयबाण्याला ही मराठ्याची औलाद आहे, हे शिवराजांचे छत्रपतींचे मावळे आहे. तुम्हाला सांगतो, आवेशपूर्ण भाषण दिल्यानंतर मावळे माघारी फिरले. आता प्रत्येक मावळा ताण्यासारखा वाटत होता, पिंगरीसारखी तलवार चालित होता. परत प्रहार होतो ते उदयबान खाली पडला होता. तुम्हाला सांगतो, क्षणार्धात राजपुतांनी तलवारी खाली ठेवल्या. राजपुतांनी हत्यार ठेवलं. जवळ 1200 राजपूत कापीत आणले होते. मावळे फक्त 60च कापले गेले होते. गड मिळाल्याचा आनंद झाला माय बाप हो, पण तो जास्त वेळ टिकू शकला नाही, कारण सुभेदार पडले होते. सूर्य तानाजीच्या जवळ गेला आणि सूर्यानं हंबरडा फोडला, पण सूर्यानं स्वतःला सावरलं आणि एक गडावरती गवताची झोपडी दिसत होती, जुनी झोपडी होती. सूर्यानं सांगितलं, मावळ्याला सांगितलं, अरे राजेन आऊसाहेब वाट बघताय तिकडं झोपले नसत ते रात्रभर. लक्ष लावून बसले असन कोंडाण्याकडे, ती कोपी पेटून द्या. इकडे राजे झोपलेले नव्हते, सगळे लढाईचे लक्षणं त्यांना कोंडाण्याच्या बाजूने दिसत होते, पण मोठा जाळ दिसत नव्हता. ते कोपट पेटवला गेला आणि मोठा जाळ झाला. जाळ बघता क्षणी शिवबाराजे म्हणाले, आऊसाहेब ताण्यानं गड घेतला, आऊसाहेब फते झाली, ताण्यानं गड घेतला, आऊसाहेब आपली फते झाली.
ताण्याला भेटण्याकरता आम्हाला जायचंय आऊसाहेब, आम्हाला आमच्या ताण्याला भेटण्याला जायचंय आऊसाहेब. यासाजी कंकणला सोबत घेतलं. राजे राजगडाकडून कोंढाण्याकडे निघाले. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या समयाला राजे गड चढू लागले. गडावर मावळे होते, गड घेतला होता, पण गड घेतल्याचा कोणताच आनंद कोणाच्या मुखावर दिसत नव्हता. राजे गड चढता चढता विचार करत होते, आता ताण्याचा कसा सत्कार करायचा. मी राजे विचार करत होते गड चढता चढता, माझ्या ताण्याचा कसा सत्कार करायचा. रायबाचं लग्न आता रायबाचं लग्न थाटानं करायचं. राजे गडाच्या दरवाजापाशी पोहोचले. ताना दिसला. मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली. राजे मनामध्ये म्हणू लागले, आई भवानी तसं झालेलं नसू दे. गडाच्या एका कोपऱ्यामध्ये गर्दी दिसली. गर्दी जमलेली होती. राजे गर्दी जवळ गेले. राजांना पाहिल्यावर सगळे मावळे बाजूला झाले. राजांना मुजरा करते झाले. राजांनी लांबूनच पाहिलं तर कुणाच्या तरी देहावरती निळा शेळा पांघरलेला होता. राजांच्या अंतःकरणामध्ये धस्स झालं, कारण निरोप देताना राजांनी हाच निळा शेळा ताण्याच्या खांद्यावर टाकला होता. सगळे मावळे ढसाढसा रडायला लागले. सूर्याने तर रणकन्नान मांडलेलं होतं. रडून रडून सूर्याजी पार वेडे झाले होते. राजांनी तो निळा शेला बाजूला केला आणि आई भवानी म्हणून राजांनी ताण्याला मिठी मारली. राजे ढसाढसा रडायला लागले, माझा ताना, सूर्या कसं झालंय, माझा ताना मला सोडून. सूर्य म्हणाले, राजे दादानं हे काय केलं. सूर्याला बोलते झाले राजे, सूर्या अरे मासाहेबांना मी काय उत्तर देऊ. घरी गेल्यावर वहिनी साहेब मला विचारतील कुठे माझं सौभाग्य, मी काय उत्तर देऊ माझ्या वहिनी साहेबांना. सूर्याला सांगितलं शिव महाराजांना, सूर्य एक काम कर, आता माझ्या ताण्याची इच्छा होती. झेंड्यापाशी माचीवर नेलं. राजे म्हणाले, तो हिरवा झेंडा काढ खाली. माझी ताण्याची इच्छा होती की कोंढाण्यावरती मी भगवा फडकील. राज हिरवा झेंडा खाली काढण्यात आला आणि त्या कोंढाण्यावरती भगवा मानानं फडफडू लागला. राजांनी सांगितलं, मासाहेबांना सांगा, मासाहेबांना निरोप पाठवा. अरे गड आला पण माझा सिंह गेला. गड आला माझा सिंह गेला. माघ वद्य नवमी शके 1591 संवत्सर सौम्य शुक्रवार 1670 ला आमच्या तानाजीनं देह ठेवला. राजांनी स्वतः राजे राजगडावर ताण्याला आणण्यात आला. आऊसाहेबांनी औक्षण केलं, त्यांना ओवळलं तानांना आणि महाराज स्वतः त्यांचा देह पाली मार्गे उमरठला नेण्यात आला. राजे स्वतः अंत्यविधीला उपस्थित होते. राजांनी नंतर रायबाचं लग्न सुद्धा थाटामाटात केलं बरं का. इकडे शाहिस्ते खान पुण्यातून 1 महिना झाला आणि वतनाच्या आशेनं बरेच मंडळी, आता काही देशमुखांना वाटलं, वतनदारांना वाटलं आता राजा पन्हाळ्यात अडकलाय, शाहिस्ते खान पुण्यात घुसलाय.
आपली पोळी आपण भाजून घेऊ. एखादा माणूस जर संकटात सापडला ना महाराज, बाकीची माणसं पिसळलेल्या कुत्र्यासारखी तुटून पडतात बरं का. संधीचं सोनं कसं होईल ते बघतात. या बाकीच्यांनी तसंच केलं. शाहिस्ते खान सुद्धा शांत बसेल तो शाहिस्ते खान कसा शाहिस्ते खानानं डोकं चालवलं. चाकणचा भुईकोट शाहिस्ते खानाला जिंकून घ्यायचा होता, कारण चाकणचा भुईकोट मध्यवर्ती ठिकाणी होता. रसद मिळवण्याकरता चाकणचा भुईकोट शाहिस्ते खानाला हवा होता, देवाण घेवाण करण्याकरता. चाकण हा मध्यवर्ती ठिकाण. आतापर्यंत प्रत्येक ठाणे शाहिस्ते खानाला चुटकीसरशी मिळत गेले होते. अडवायला कोणी नव्हतं. सेनापती इकडं गुंतले, राजे इकडे गुंतले, प्रतिकार करायला कोणी नाही, म्हणून त्याला प्रत्येक गडी प्रत्येक किल्ला चुटकीसरशी भेटत गेला. इकडे चाकण जिंकायला आता हा स्वतः शाहिस्ते खान निघाला. स्वतः त्याला वाटलं आता बरेच दिवस आराम केला, चरबी चढली, जरा उतरून येऊ. त्याला वाटलं गेले गेले लगेच घेऊन टाकू, कारण प्रत्येक गडी प्रत्येक किल्ला त्याला न लढता मिळत होता. शाहिस्ते खानाला वाटलं असं जाऊन असं चाकण घेऊ. त्याप्रमाणे 29 जून 1660 रोजी वार होता, गुरुवार. चाकणला आला शाहिस्ते खान. तिथी होती ज्येष्ठ वद्य नवमी, शके 1582 ची शार्वरी. नाम संवत्सर होत. आता हा चाकणचा भुईकोट किल्ला होता बरं का. किल्ल्याचे प्रकार आहे बरं का. तुम्ही कधी किल्ले फिरायला गेलेत ना, किल्ल्याचे प्रकार आहे. भुईकोट किल्ला म्हणजे जमिनीला लगत असणारे किल्ले. गिरिदुर्ग उंच असणारे, समुद्र सपाटीपासून उंच असणारे गिरिदुर्ग. गड्या वेगळ्या. पुढे सांगणार आहे मी तुम्हाला किल्ले बघण्याचे प्रकार, किल्ले कसे बघावे, कोणकोणत्या प्रकारचे किल्ले. किल्ल्यांचे सुद्धा प्रकार आहे. आरामाचे किल्ले वेगळे, विश्राम करायचे किल्ले वेगळे, राणीवास्याचे किल्ले वेगळे. मोहिमा चालत असताना ह्या किल्ल्याहून त्या किल्ल्याला जाण्याकरता सरदारांना रसद पुरवणारे किल्ले वेगळे, आराम करणारे किल्ले वेगळे, निरोप देणारे किल्ले वेगळे. निरोप देण्याकरता सुद्धा किल्ले असायचे, गंजी पेटवल्या जायच्या. निरोप देणारे किल्ले वेगळे. महाराजांनी सुरतीची लूट केल्यानंतर विश्रामगडावर पट्टा किल्ला, तिथं विश्राम केला होता. विश्राम करणारे सुद्धा किल्ले वेगवेगळे. लढाऊ किल्ल्यावर विश्राम केला नव्हता जात, कारण ती व्यवस्था वेगवेगळ्या प्रकारची असायची. तिथं फक्त तकत बैठे राम, म्हणजे बंदूक ठाचून तयार, तिथं आराम करून जमल का. खोल्या वेगवेगळ्या असतात ना. प्रत्येक पाहुण्याला आल्यावर बसायची खोली वेगळी, आपली खोली सेपरेट, स्वयंपाकाची वेगळी, मधल्या जाऊबाईची वेगळी, लहानीची वेगळी, म्हातारीचं शेजारी पात्रा, नाही तर कोपी शेकर्याला, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तसे हे डिपार्टमेंट वेगवेगळं असतं. मुक्कामी जावई आला तर जावयाला सेपरेट, वेस्टर्न टॉयलेट बाथरूम अटॅच, वेगळी खोली असते. तसं चाकणचा किल्ला गरजेचा होता. गेला ना हा, स्वतः गेला. भुईकोट किल्ला मातीची गडी बर का एकदम. आताही तुम्ही बरंच पडलाय आता मातीची गडी. त्यावेळेस मातीनं केलेले किल्ले असायचे बर का. मातीनं. आता सिमेंट आलंय, अल्ट्राटेक, अंबुजा, भरपूर प्रकार आले सिमेंटचे. त्यावेळेस चुन्याचे घाणे. तुम्ही एखाद्या किल्ल्यावर जर खरतकर महाराज फिरायला गेलात, मोहिमेला जात असतो आम्ही, तेव्हा चुन्याचे घाणे असायचे. भला मोठा गोल वर्तुळाकार, त्याच्यात दगडाची, जशी आपले जाते कशी असतात दळायचे, तसं मोठं ते जातं. त्याच्यात एक दांडकं गुतावल्या जायचं, एक बैल त्याला फिरवायला, चुन्याची चुना. आणि आपण ते इडली बनवायला कोणतं ते टाकता काय, नाही 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 नाही, उडीद उडीद उडीद. आठवण मला बरेच दिवस झाले ना आता, खाल्लं नाही. इडली इकडचाच प्रसाद चालू आहे तुमचा. तर ते इडली मध्ये टाकतो ना आपण उडीद, तर ती उडीद चिकटण्यासाठी फारच ताणतं. ते उडीद तुम्ही जर भिजवलं नाही तर ताणतं बघा, चिकट असतं. ते उडीद टाकल्या जायचं, चुना टाकल्या जायचं, कारण तो चिटकून धरतं.
तो उडीत तळल्या जायचा, चुन्या तळल्या जायचा बैल हे करून. आणि गडावर तुम्ही गेला तर पांढऱ्या चुन्यावानी पांढऱ्या भीतीमध्ये टाकलेलं सिमेंट नव्हतं पहिले, तर त्या तशा गड्या होत्या. त्या किल्ल्याचा आकार चौकोनी होता, त्या किल्ल्याचा आकार. आणि कोटाला फक्त 6 बुरुज होते, काहीच नाही, फक्त 6 बुरुज. बुरुज म्हणजे टेहाळणी करण्याकरता असलेले बुरुज. आणि त्या बुरुजावर तोफा असायच्या किंवा बंदुका असायच्या. त्या बुरुजावरून पाहायचे, लांबून कोणी आला की लगेच इकडे खबर जायची. बरं, तटबंदी फक्त 12 फूट, 12 फुटाची तटबंदी होती फक्त. आणि 45 फूट उंच. म्हणजे बघा किती छोटी गडी. म्हणजे हे का तुम्हाला मुद्देसूद सांगतोय मी, कारण हे लढायला आले तर मराठ्यांनी कसं किती छोटा पण कसे लढले बघा याच्यावर. 12 फूट रुंद, 45 फूट उंच. आणि कोटात फक्त 500 से 600 बंदी. बरं का किती. आता ही लढाई आहे 500 विरुद्ध 20,000. करा मल्टिप्लाय. एक जण किती जणांच्या विरुद्ध लढत होता? 5 चोक 20, म्हणजे एक माणूस 4 जणांबरोबर लढत होता. बरोबर, गणित कच्चं आहे थोडं माझं. एक जण 4 जणांबरोबर लढत होता बरं का, 4. आता आपण एक जण आला का केव्हा पलटी देतो आपल्याला कळत नाही महाराज. एक जण 500 ते 600 बंदी फक्त. आणि या कोटाचं महत्व अतिशय होतं बरं का, कारण आता हा भुईकोट, पण हा किल्ला महत्वाचा असल्या कारणानं राजानं प्रचंड भांडता ठेवला होता. ठाचून दारू गोळे भरले होते याच्यामध्ये. 500-600 जण होते. आणि या किल्ल्याचे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. आला हा शाहिस्ते खान. बरं, हा यायच्या आधी आमच्या फिरंगोजी नरसाळांनी काय केलं माहिती का? हा यायच्या आधी कळलं हा येणारे. बाहेर निघाले मराठे, बाहेर निघाले. जेवढं लागल तेवढं अन्न धान्य, गहू तांदूळ सगळं गडात आणलं बाहेरच्या शेतामधून. आणि उरलेलं पाणी नासून टाकलं, विहिरीतलं पाणी नासून टाकलं. आणि जेवढे पिकं होते बाकीचे उद्ध्वस्त सपाट जाळून टाकलं, पेटून टाकलं, संपून टाकलं, काहीच ठेवलं नाही. शक्कल बघा. म्हणजे हा येणार बिगर अन्या पाण्याचा मरणार. तयार मराठी एकदम तयार. मध्ये गहू तांदूळ ठाचून भरले तयार. शाहिस्ते खानाला 20,000ची फौज घेऊन आला, चाकणला आला. आल्या आल्या चाकणवर यानं हल्ला चढवला. आणि आल्या आल्या हल्ला चढवला. त्याला वाटलं एका सटक्यात किल्ला आपल्याला येणार, पण त्याचा अपेक्षा भंग झाला. अपेक्षा भंग झाला त्याचा. चाकणचे मराठे पळून गेले नाही. त्याला वाटलं आता पळून जातील. चाकणचे मराठे पळून गेले नाही. आतून कडवा प्रतिकार झाला. आणि मग याला आता नाईलाज झाला. याला आता चाकणला वेढा द्यावा लागला. उत्तरेच्या बाजूला शाहिस्ते खान स्वतः छावणी ठोकून बसला. जोडीला गिरधर कुंवर, बिरमदेव, त्र्यंबकजी भोसले, दावाजी, चारी बाजूने मोर्चे बांधणी केली. आता यानं पहिला दिवस गेला. पहिला दिवस गेला, काहीच फरक पडला नाही. 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले. अहो किल्लाच येईना ना. त्याला वाटलं गेले गेले घेऊ. अहो 4-5 दिवस गेले, किल्लाच येईना. मराठ्यांनी चिवट झुंज मांडली बरं का. चिवट झुंज, भयंकर चकमकी घडत होत्या. अहो मराठे तटावरून बुरुजावरून बाण फेकत होते. दारूत गोडवून पेटवायचे. धनुष्याला ते बाण लावायचे आणि ते बाण सोडायचे. बाणाने वार करत होते. मराठ्यांनी विलक्षण झुंज मांडली. तोफांचा मारा करत होते. अहो मावळ्या, अहो मोगलांना एक पाऊल सुद्धा, मोगलांना एक पाऊल सुद्धा मराठी पुढे सरकून देईना. वैतागला तो, वैतागला. तटावरून तोफांचा मारा होत होता. पाऊस चालू झाला. अहो पावसामुळं याच्या शाहिस्ते खानाच्या लढणाऱ्या सैनिकांच्या बाणाच्या दोरा सुद्धा कुजून गेल्या. शाहिस्ते खानाचा अंदाज साप चुकला. महिना उलटून गेला. महिना वैतागला, चिडला. चाकण जिंकण्यासाठी त्यानं मग काय केलं? दक्षिणेतून मोठ्या मोठ्या तोफा मागवल्या. ही मात्रा चाला ना, तोफा मागवल्या.
पण आमचे फिरगोंजे नारसाळा इंच भर सुद्धा पुढे सरकून देईना. मराठ्याचे मनोधैर्य वाखण्यासारखे होते. मराठीने चाकण शाहिस्ते खानाशी झुंजता ठेवला बर का. त्या औरंगजेबानं सुद्धा महाराजांना डुंबवायचा, महाराजांना संपवायचा विडाच उचलला. त्यानं पण शाहिस्ते खान पाठवला. म्हणजे बघा आता महाराज अडकले पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये आणि त्या आलमगीर औरंगजेब बादशाहनं सुद्धा शाहिस्ते खानाला पाठवलं, निरोप पाठवला. शाहिस्ते खान औरंगाबादला होता त्या समयाला. त्या वेळेस 77,000 घोडदळ बरोबर घेतलं त्या शाहिस्ते खानानं. 400 भांडती हत्ती घेतले. अगणित उंट प्रचंड तोफखाना, हिरे मोती माणिक मोती प्रचंड दौलत घेऊन तो स्वराज्य बुडवायला शाहिस्ते खान सुद्धा निघाला. अफजल खानाच्या वेळेची परिस्थिती निर्माण झाली होती ना, ती परिस्थिती त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती आता निर्माण झाली होती. महाराज पन्हाळ्याच्या वेळेमध्ये अडकले, पण स्वराज्य बुडवायला प्रचंड फौजफाटा घेऊन दिल्ली दरबाराचा तो सरदार शाहिस्ते खान स्वराज्यात घुसतोय. काय करावं महाराजांनी, किती संकट. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, महाराजांच्या तुकड्या त्यावेळेस विभागल्या होत्या बरं का. महाराजांची सेना विभागल्या गेलेली होती. नेताजी पालकर एकीकडे लढताय, महाराज मिरजेकडे होते. सेना दुभंगल्या गेलेली होती आणि हे संकट स्वराज्यावर आले होतं. आता दिल्लीचे तख्त औरंगजेबाला मिळवून देण्याकरता या शाहिस्ते खानाचा फार मोठा हात बर का, फार मोठा हात. प्रत्यक्ष मोघल पातशाहीशी या शाहिस्ते खानाचे संबंध होते. प्रत्यक्ष मोगलाशी. म्हणजे शहाजहानची पत्नी मुमताज महल ही शाहिस्ते खानाची सख्खी बहीण होती. सख्खी बहीण. संबंध बघा. आणि म्हणून ह्या नात्याने तो औरंगजेब बादशाहचा मामा. आणि पूर्वीच्या पिढीमध्ये जहांगीराची पत्नी नूरजहा ही ह्या शाहिस्ते खानाची सख्खी आत्या. डबल संबंध. म्हणून हा फार जवळचा. नवे दुसरा पातशाह. आणि ह्या शाहिस्ते खानाचं नाव होतं, संपूर्ण नाव शाहिस्ते खानाचं ऐका. दुर्लभ नाव आहे. एका श्लोकामध्ये शिवभारताच्या ते नाव आलेलं आहे. नाव ऐकायला मिळत नाही शाहिस्ते खानाचा सहजासहज. कान बारीक देऊन ऐका. शाहिस्ते खानाचं नाव होतं अमीर उल उमरराव नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब उर्फ शाहिस्ते खान. भलं मोठं नाव. आता याच्यात बाप कोणता, आजा कोणता, ना आडनाव काय, डोकं चालू नका तुम्ही. त्याच नाव होतं अमीर उल उमरराव नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब, म्हणजे शाहिस्ते खान. हा महाराजांपेक्षा 30 वर्षांनी मोठा होता बरं का. 30 वर्षांनी. पिकलेलं पान होता, हुशार होता. म्हणजे हा दुसरी पातशाहीचीच प्रतिमा. म्हणजे दुसरा हा जणू बादशाहच. 77,000 घोडदळ हत्ती घोडे, उंट तोफखाना, भांडती हत्ती घेऊन हा निघाला शाहिस्ते खान. आणि याचा पहिला मुक्काम पडला भोन गाव यांनी व्यापून टाकले. आणि विशेष म्हणजे बघा, हा 32 कोटीचा खजिना घेऊन निघाला. किती? 32 कोटी. लाख नाही, 32 कोटी. त्यावेळेस 32 कोटी ऐकले तरी चक्कर येईल आपल्याला महाराज. म्हणजे
समृद्धीत सुद्धा 10-10 एकर गेले तरी त्यांना 32 मिळाले नाही. एवढा 32 कोटीचा खजिना घेऊन हा निघाला होता. प्रचंड तयारी. आणि शाहिस्ता खान औरंगाबादवरून निघाला. त्यावेळीची तारीख होती. तारीख आहे का? मुस्लिम तारीख सुद्धा उपलब्ध आहे बरं का आपल्याकडे. ती सुद्धा तुम्हाला सांगतो. 25 जमादिलावर. काय आपल्या चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ त्यांच्याकडे तारीख होती 25 जमादिलावर जुलूस 2 म्हणजे 28 जानेवारी 1660 आणि 19 फेब्रुवारी 1660 ला तो अहमदनगर आपल्या जिल्ह्यात आला. अहमदनगरला 25 फेब्रुवारीला नगरहून तिने कूच केली. नगरहून निघाला तो 25 ला आणि रजबच्या 1 तारखेस म्हणजे 3 मार्च 1660 रोजी तो स्वराज्यात दौंड गावाजवळील सोनेवाडी गावात आला. आजही आहे. आता हायवे तिथं जबरदस्त हायवे झाला. 120च्या स्पीडनं गाडी चालती महाराज. आपल्या कथेला यायच्या 2 दिवस आधी उमरजला कीर्तन होतं. नाना रात्री निघालो. हायवे एकदम भारी. मोरगावच्या फाटीवरून मधून आम्हाला घुसायचं होतं इकडं याच्या नीरा मार्गे. हायवे इतका भारी लागला. डायरेक्ट मार्तंड मल्हार गडापाशीच रोड भारी. तिकडून परत उलट दौंड. तेव्हा ते सोनेवाडी रात्री चहा प्यायला थांबलो होतो सोनेवाडी गावाला. हे सोनेवाडी मध्ये तो आला. शाहिस्ते खान. आता शाहिस्ते खान जेवढे सरदार घेऊन आला ना जवळ 108 ते 10 सरदार होते. मातब्बर. आता एक सरदार म्हणजे नुसता सरदार नाही. त्या सरदाराला मनसबदारी असायची. 15,000, 25,000, 50,000. त्याच्या खाली पायदळ, त्याच्या खाली घोडदळ आणि त्याचे बाजार बुनगे, त्याचा जनान खाना. म्हणजे इतका ताफ असायचा. एवढे सरदार. आता सरदारही भरपूर आहे. पण आज आपल्याला कथाभाग भरपूर असल्यामुळं आता थोडा बारीक बारीक गोष्टीला आपण थोडासा स्वल्पविराम टाकू. ते सरदाराचे सुद्धा नाव आहे. शमस खान पठाण, नामदार खान, गायाबुद्दीन. फार आहे. कठाणे, बुद्दीने काय त्यांचे विचित्र नाव असतात. असे भरपूर सरदार घेऊन तो आला. शिरवरचा सुभाळ मंगळ त्याने काबीज केला. 5 एप्रिल 1660 रोजी शाहिस्ते खान बारामतीला आला. बारामती, आजची बारामतीला आला. इंदापूर सुद्धा खानानं घेतलं आणि शाहिस्ते खानानं प्रवेश केला. पुण्यामध्ये लाल महालामध्ये तळ ठोकून बसला. खूप संघर्ष करावा लागला याला. ह्या प्रवासामध्ये मराठ्यांच्या अनेक चकमकी उडालेल्या आहेत. बरं तो आला हायवेने नाही आला बरं का. प्रत्येक गाव बेचिराख करीत आला तो. शेतकऱ्यांचे पिकाचा चुराडा केला. आता हे काय 10-12 नव्हते, 77,000 घोडदळ. बघा किती रोड लागणार. म्हणजे आपल्या कोकण ठाण बेट असं चालायचं ते सैन्य. किती चुराडा करीत असेल कल्पनेच्या बाहेर. आणि इकडे महाराज वेढ्यामध्ये अडकून बसले. शाहिस्ते खान पुण्यात लाल महालात येऊन बसला नागोबा सारखा वेटोळा घालून. आता लाल महल हा राजांचाच. पुण्यात आला, जवळ आला, पण राजे इकडे अडकून बसले. इकडे फिरवोजी नरसाळा यांनी चाकण लढवता ठेवला होता. झुंजत ठेवला होता चाकण. बघा चाकणची अर्धी लढाई राजे पन्हाळगडावर असताना झाली आणि पुढची लढाई तिकडे झुंजत ठेवलेला होता त्याला. इकडे राजे सुटले, पण राजांना सुद्धा चाकणला मदत करता आली नाही. फिरगोचे नरसाळांना याने तोफा मागवल्या, पण आता राजांची कुठलीच मदत चाकणच्या कडीला होऊ शकली नाही. मराठ्यांनी मोगली फौजेची एकाकी झुंज मांडली होती. लक्षात घ्या. अहो महिना उलटून गेला, पण चाकणची गडी आमच्या फिरगोचे नरसाळ आणि त्या शाहिस्ते खानाला मिळू दिले नाही.
500 विरुद्ध 20,000, 5-24 म्हणजे एका विरुद्ध 4 जण चाकण मध्ये लढत होता. एका विरुद्ध 4 जण, एक जण 4 जणाला भारी पडत होता. आता कुठलाच उपाय चाला ना. तोफा आणून पाहिल्या, तोफेचा मार केला, अग्निबाण चालून पाहिले, आमचे फिरगोजी दाद देना दाद. मग यानं काय केलं? शाहिस्ते खानानं ईशान्येच्या बाजूने, चाकणच्या ईशान्येच्या बाजूने गुप्तपणे एक भुयार खोदलं. संग्रामदुर्ग पर्यंत, चाकण पर्यंत भुयार खोदलं. पण या भुयार खोदण्याची कल्पना मराठ्यांना प्रत्येक बातमी असायची, पण इतिहासात एकच घटना अशी आहे की ती भुयार खोदण्याची कल्पना मराठ्यांना भेटली नाही, फिरगोजींना भेटली नाही. यांनी जमिनीतून भुयार खोदलं रात्रभर. चाकण पर्यंत. बरं, भुयार खोदलं तर खोदलं. 55वा दिवस उजडला. त्या दिवशी मुसलमानी तारीख होती 17 जिल्हे जुलूस 3, म्हणजे मंगळवार दिनांक 14 ऑगस्ट 1660. शाहिस्ते खानानं या दिवशी गुप्त भुयार खंदलं आणि त्या भुयारात दारू गोळा ठाचून भरला. दारू भरून दिली त्या भुयारामध्ये आणि सैनिकांना सूचना केल्या. बुरुजापर्यंत दारू भरली. सैनिकाला सूचना केल्या की बुरुज उडाल्यानंतर किल्ल्यावर हल्ला करायचा. दुपारचे 3 वाजले होते. फक्त 1 प्रहर दिवस बाकी होता. पहिले प्रहर मोजले जायचे बर का. सकाळचा पहिला प्रहर, दुपारचा प्रहर, तिसरा प्रहर, चौथा प्रहर. दारू भरली. 3 वाजले आणि शाहिस्ते खानानं इशारा केला. सुरुंगाची बत्ती पेटवण्यात आली. सुरुंग पेटला. सुर मला सांगतो, सुरुंग पेटता क्षणी मराठे बेसावध होते. बुरुज ढासळला, बुरुज उडाल्या गेला आणि आकाशात बुरुजाच्या दगड आकाशात उडाले आणि बुरुज उडता क्षणी शाहिस्ते खानाला अवसान आलं. सैन्याला त्या शाहिस्ते खानाला 12 तासापेक्षा जास्त वेळ थोपून धरला. थोपून तुम्हाला सांगतो, आता मोगलांना माघार घ्यायला लाज वाटत होती. लाज. अहो, फिरगोजी काकणभर सुद्धा सरकू देईना. त्या शाहिस्ते खानाला आता लाज वाटायला लागली. कोणत्या तोंडानं माघार घ्यावा? अहो, बुरुज फोडला तरी 12 तास झाले, किल्ला ताब्यात येईना. प्रयत्नाची शिकस्त केली मराठ्यांनी. त्या दिवशी सुद्धा चाकणचा संग्रामदुर्ग जाऊ दिला नाही. लक्षात घ्या. दुसरा दिवस उगावला. दुसरा म्हणजे बुरुज फोडल्यानंतर 12 तास प्रयत्नाची शिकस्त केली. दुसरा दिवस उगवला. वार बुधवार 15 ऑगस्ट 1660. सूर्य उगवताच मोगलांनी परत पुन्हा तयारी केली. पुन्हा हल्ला केला. हजारोच्या संख्येने मोगल सैन्य तयारीनिशी हल्ला केला. संग्रामदुर्गात आता हे घुसले. मराठी अजूनही हार मानायला तयार नाही. प्रतिकार होत होता. प्रतिकार होत होता. आमचे फिरगोजी नरसाला लढत होते. पण तुम्हाला सांगतो, शक्य आता संपुष्टात येऊ लागली होती. मावळे मरत होते आणि राजांचं सांगणं असायचं. काही वेळा मावळे जास्त मरू न देता किल्ल्यात ताब्यात देऊन टाकावा. महाराजांची शिकवण होती. एक माणूस लाखाच्या बरोबरीचा होता. पण फिरगोजींनी काय केलं? अहो, मराठ्यांनी कालपासून 268 मोगलांना कापून काढलं होतं. 268 आणि 600 सैनिक जखमी केले होते. दगड, गोटी, कोफर. सतत 55 दिवस
एका तासात किल्ला घेतो म्हणून आलेला शाहिस्ते खान अहो 55 दिवस झुलवत ठेवला फिरगोजींनी. 55 दिवस. आहा, आता सुद्धा गेला नसता, पण माणसं मरत होती. फिरगोजींनी तलवार खाली ठेवली आणि भाव सिंहाच्या मदतीनं किल्ला शाहिस्ते खानाच्या ताब्यात देऊन टाकला. दुसऱ्या दिवशी शाहिस्ते खान किल्ल्यात आला. औरंगजेबाला वार्ता कळली. औरंगजेब प्रचंड खुश झाला आणि त्यानं संग्रामदुर्गचं नाव बदलून इस्लामाबाद ठेवलं. इस्लामाबाद. पूर्वी नाव बदलल्या जायची. मिर्झा राजांकडे आला, कारण वेढा देऊन 8 दिवस झाले गड ताब्यात येईना. पुरंदर वैतागला तो. दिलेर खान वैतागला. तर मराठी म्हणजे काही साधं गणित नाही. मुरारबाजी होते पुरंदरवर. वैताग कुणाला 8 दिवस झाले. तोफांचा भडीमसार धडाधड तोफांचा मारा पुरंदरवर होत होता, पण पुरंदर 8 दिवस झाले ताब्यात यायचं नाव घेईना. मिर्झा राजांना भेटायला आला दिलेर खान. दिलेर खानाला पाहता क्षणी मिर्झा राजे म्हणताय. मिर्झा राजेंनी विचारलं, दिलेर खान काय म्हणतो वेडा? जमके और मुस्तेद से वेडा लगाया है मैंने राजा जी. मिर्झा राजे म्हणताय, दिलेर खान एवढा मुस्तितीनं जर तुम्ही वेडा लावलाय तर मराठ्यांची एक तुकडी पुरंदरवर गेलीच कशी? रागवतोय मिर्झा राजे. दिलेर खान तुम्ही म्हणताय वेडा आवळलाय, पण मराठ्यांची एक तुकडी मध्ये गेलीच कस काय, आणि ती पण बिनविरोध? असं म्हटल्यावर दिलेर खान चौताळला. राजाजी, ये दाऊद खान की बेईमानी है. मिर्झा राजे म्हणाले, दिलेर खान, गड घेणं ते पण शिवाजी राजाचे इतकी सोपं नाही. तुम्ही सुरुंग मातलेत आम्ही ऐकलंय. तुम्ही सुरुंग पेरले आम्ही ऐकलं. अहो, तुम्ही सुरुंग पेरतायत ते मराठी येत आहेत, त्याच्यावर पाणी टाकून जात आहेत. तुम्ही काय गोट्या खेळताय काय तिथं? अहो, तुमच्या खुद्द रसूल बेगवर हल्ला केला शिवाजीच्या माणसानं. हमको सब मालूम है दिलेर खान. शिवाजी राजा आहे तो. त्याच्याशी लढणं इतकं सोपं नाही दिलेर खान. किती वेळ घेणार तुम्ही अजून मला सांगून द्या. गड घ्यायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे? असं म्हणतात दिलेर खानचा पापला घुसमटला जरा तो म्हणाला, मिर्झा साहेब, तुम्ही पाहताय आम्ही प्रयत्नाची शिकस्त करतोय, लेकिन ये मराठी बहुत जिद्दी है. ये मराठी बहुत जिद्दी है. मिर्झा राजे हंसले. तुमको अब पता चला क्या मराठी जिद्दी है? हमको पहले से मालूम था मराठी बहुत जिद्दी है. तुमको अब पता चला. आणि तुम्हाला सांगतो, त्या क्षणी त्या दिलेर खानानं शपथ घेतली, जोपर्यंत मी पुरंदर घेणार नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्यावर किमाश घालणार नाही. म्हणजे तो डोक्यावरची पगडी, ठेवण्याची पगडी मिर्झा राजा समोर. मिर्झा राजा साहब, जोपर्यंत मैं पुरंदर लेता नहीं तब तक मैं अपना किमाश पहनूंगा नहीं. कसम है अल्लाह की, अल्लाह ताला की कसम है. रागा केला तो. गेला पुरंदरच्या रोखानं. पुन्हा पुरंदरवर हल्ला केला. आमचे मुरारबाजी तटावरून त्याच्या हालचाली पाहत होते. बाले किल्ला धोक्यात येण्याची लक्षणे दिसत होती मुरारबाजींना.
मग मुरारबाजींनी बाले किल्ल्याचं दार उघडण्याचा हुकूम केला आणि तुम्हाला सांगतो क्षणार्धात हर हर महादेवची गर्जना उठली. हर हर महाराज, आपण गडावर आहे, आपण फक्त हर हर म्हणायचो, महादेव तुमच्याकडून आलं पाहिजे. असं समजा आता आम्ही तटावर आहे किल्ल्याच्या आणि तुम्ही खाली, हर हर इकडून येणार, महादेव तुमच्याकडून आलं पाहिजे. हर 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 अशी गर्जना उठली आणि तुम्हाला सांगतो मावळ्यांना चेव चढला, चेव. मुरारबाजी 1500 मावळ्याचं बाल्य किल्ल्याच्या बाहेर पडले आणि अचानक झालेल्या हल्ल्यानं शत्रू बिचकला गेला. त्यांची पिछेहाट चालू झाली, मागे पळायला लागले. मुरारबाजी पुढे सरकताय. एक 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 कणी सप 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 कापल्या जातोय. अहो एकच तांडव सुरू झाला. मुरारबाजीची चाल पाहून दिलेर खानानं माघार घेतली. अरे मुरारबाजीची चाल पाहिली, दिलेर खानानं माघार घेतली. आणि तुम्हाला सांगतो तो मुरारबाजी सरळ आपल्या छावणीमध्ये गेला. मुरारबाजीचं तांडव पाहून मुरारबाजी सरळ 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 पठाण छावणीवर चालून गेले. पठाणांच्या छावणीवर चालत गेले आमचे मुरारबाजी, कापत गनिमाला कापत. अहो तो दिलेर खान थक्क झाला. तो म्हणाला असा 72 मी पाहिला नाही. अहो हे सगळं दिलेर खान, चक्क खुद्द दिलेर खान तोंडात बोट घालून पाहत होता. आणि तुम्हाला सांगतो आमचे मुरारबाजी लढत असताना तो दिलेर खान चक्क मुरारबाजीनं सामोरा गेला. म्हणाला बस 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 बस, रुको रुको, जरा रुको मुरारबाजी. अरे रुको रुको. आणि आमच्या मुरारबाजींना थांबवलं दिलेर खानानं. आणि तो बोलता झाला, अरे हमने ऐसे राज्य महाराजा देखे, हमने ऐसे राज्य महाराजा देखे जो दिलेर खान का नाम सुनते ही अपना राज्य हमें सौंप देते हैं. हमने ऐसी जाबाज फौज देखी जो दिलेर खान का नाम सुनते ही अपना शस्त्र डाल देती है. हमने ऐसे सुरमा सरदार देखे जो दिलेर खान का नाम सुनते ही अपना शस्त्र डाल देते हैं. लेकिन जिंदगी में पहली बार हमने ऐसा दिलेर देखा है, हमने ऐसा दिलेर देखा है जो अपनी जान हथेली पे लेके लड़ता है. हमने ऐसा दिलेर पहली मर्तबा देखा है. तो बोलता झाला दिलेर खान आमच्या मुरारबाजींना, अरे कैसा मर्दाना तू, कैसी तेरी मर्दानगी, मर्रटे क्या खिलाते हैं अपने बच्चों को. खुश हो गया ये दिलेर. अरे तू खरा मर्दाना, कशाला फुकट जीव घालवतोय तू, कशाला फुकट मरतो. माझा कौल घे, तुला मी सरदारकी देतो, आमचे हुजूर सरदारकी देतील, कौल घे माझा कौल. असं जर एखादा आपल्याला म्हटला असता, सोडून दे सगळं आमच्या पार्टीत ये, तुला आमदारकी देतो, खासदारकी देतो, झिडपी देतो, पंचायत समिती देतो, लगेच नाना लगेच तयार. अहो पण नाही ना, आमची मुरारबाजी म्हणतायत. अरे कोण तू आणि कुठला. अरे आमच्या राजानं काय कमी केली आम्हास ना. अरे कोण घेतोय तुझा कौल. आणि मुरारबाजी खानावर तलवार उचलून चाल करून गेले. एकच कापाकापी सुरू झाली, रणकंदन चालू झालं. खानावर मुरारबाजी चालून जाता हे पाहतात एका नेमबाजानं धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडला. सुम सन सन बाण गेला.
आणि आमच्या मोरारबाजींच्या छातीमध्ये घुसला. छातीतून तो बाण आर पार गेला. आणि तुम्हाला सांगतो आमचे मोरारबाजींच्या छातीचा वेध त्या बाणानं घेतला. आणि आमचे मोरारबाजी धारातीर्थ पडले. 16 मे 1665 ज्येष्ठ शुद्ध एकादशी शके 1587 संवत्सर विश्वासू संवत्सर होतं. स्वार होता सोमवार. आमचं एक स्वराज्याचं रत्न पुन्हा एकदा खर्ची पडलं स्वराज्याकरता. राजांच्या कानावर ही स्वराज्याची सगळी सगळी लढाईचं चित्र, तोफेचे आवाज राजांच्या कानावर जात होते. आणि मग त्या ठिकाणी राजे छावणीत बसलेले होते मिर्झा राजांच्या. तिथं सूरज सिंग कछवा आला आणि शिवरायांकडे आला तहाची बोलणी करायला.